रत्नागिरीत अवकाळी पावसानं हाहाकार उडवलाय। सलग तिसऱ्या दिवशी वादळी पाऊस बरसतो आहे। संगमेश्वर, मंडणगड, दापोलीत घरांचं मोठं नुकसान झालंय। काजू, पपई, आंबा बागांचं मोठं नुकसान झालंय। वादळामुळे विद्युत खांब आणि तारांवरती झाडं पडली आहेत। अनेक तालुक्यांचा वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे हजारो कुटुंब अंधारात आहेत। वीज पडून 2 महिला जखमी झाल्यात। अवकाळी पावसामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय। मित्रांनो, पंजाब डॉक हवामान अंदाज समोर आलेला आहे। आता लक्षात घ्या, महाराष्ट्रात आनंदाचा वर्षाव सुरू झालेला आहे। पाऊस परतलाय, बळीराजा त्यामुळे सुखावलाय। अनेक अल निनोचे अडथळे पार करत यंदा मान्सून नियोजित वेळेपेक्षा तब्बल 15 दिवस उशिरा आला असला तरी राज्यभरात जोरदार सक्रिय झाला आहे। पुढील 8 दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून अनेक जिल्ह्यांना ऑरेंज किंवा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। राज्यातील पेरणीची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, मान्सून पाऊस सक्रिय झालेला आहे। अगोदर बातम्या येत होत्या की मान्सून पाऊस उलट दिशेने फिरलेला आहे। यामुळे गेल्या 10 दिवसापासून शेतकरी बांधवांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण तयार झालेले होते। यासोबत पेरलेला सुद्धा बातम्या येत होत्या, टीव्ही चॅनल सुद्धा बातम्या येत होत्या की 2026 सालामध्ये जून, जुलै, ऑगस्टमध्ये पाऊसच पडणार नाही। प्रमाणामध्ये दुष्काळ पडला, अशा प्रकारच्या बातम्या मागच्या 15 दिवसापासून सुरू होत्या। परंतु आज अचानक संपूर्ण राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये मान्सून पाऊस सक्रिय झालेला असून आपण राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये मान्सून पाऊस धुमाकूळ घालणार असल्याची मोठी माहिती आता समोर आलेली आहे। आता बघा, हा मान्सून पाऊस शेतकऱ्यांना पेरणीयोग्य पडणार असल्याची मोठी माहिती समोर आलेली आहे। शेतकरी बांधवांच्या मनामध्ये आनंदाचे वातावरण सुद्धा पसरलेले आहे। राज्यातील प्रत्येक शेतकरी बांधवाला चिंता लागलेली होती की पहिली पेरणी होणार की नाही, कारण वातावरणाकडे जर बघितलं तर पूर्णपणे दुष्काळ पडल्याची चिन्हे दिसत होती। वातावरणामध्ये फक्त काळे काळे ढग दिसत होते। मोठ्या प्रमाणामध्ये मोसमी वारे वाहत होते। त्यामुळे भरपूर हवामान तज्ज्ञांचा असा अंदाज दिलेला होता की 2026 सालामध्ये दुष्काळ पडला, परंतु असे सर्व हवामान अंदाज आता पूर्णपणे खोटे ठरल्याची माहिती समोर येत आहे। परंतु सध्या स्थितीला वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे आणि मान्सून सक्रिय झाल्यामुळे शेतकरीच्या बांधवांमध्ये आणि मनामध्ये आनंदाचे वातावरण तयार झालेले आहे। शेतकरी सुखावलेले आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना या तारखेपासून पेरणीला सुरुवात, खरोखर पाऊस होणार आहे। महाराष्ट्रात खरा पावसाळा कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे याची अधिकृतपणे माहिती आता 5 मिनिटांपूर्वी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना तुम्ही हा अंदाज ऐकायचा आहे। हा अंदाज ऐकून शेतकरी बांधवांना तुम्ही 100% आनंदित होणार आहात, कारण शेतकरी बांधवांना तब्बल 2 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर हवामान विभागाकडून सुधारित अंदाज आता देण्यात आलेला आहे। शेतकरी बांधवांनो, मुसळधार पावसाची तारीख आता पूर्णपणे फिक्स झालेली आहे। हवामान विभागाकडून 7 अशा तारखा देण्यात आलेल्या आहे की या 7 तारखांना संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे। आता कोरडे वारे वाहणं बंद होईल। मान्सून थेट महाराष्ट्राच्या वेगाने सरकतोय। बघा, आता शेतकरी बांधवांनो, कालपर्यंत भरपूर शेतकरी बांधव विचार करत होते की नक्की पाऊस कधी होईल, शेतकरी बांधवांना पेरण्या कधी केल्या जाईल की काय, पावसाची खरी तारीख काय, असं सगळ्या शेतकरी बांधवांना वाट पाहत होते। परंतु शेतकरी बांधवांना अखेर पावसाची तारीख स्पष्टपणे जाहीर करण्यात आलेली आहे। अनेक दिवसापासून बातम्या होत्या की दुष्काळ असेल, अल निनो सक्रिय झाला आहे, सुपर अल निनो सक्रिय झालेला आहे। त्यामुळे 1972 पेक्षा मोठा दुष्काळ हे 2026 सालामध्ये पडेल, अशा प्रकारच्या बातम्या सुरू होत्या। परंतु शेतकरी बांधवांना आपल्या महाराष्ट्र राज्याचे शेतकरी पुत्र हवामान तज्ज्ञ पंजाबराव डॉक यांनी संपूर्णपणे आणि स्पष्टपणे सांगितलं होते की पाऊस यावर्षी प्रचंड पडणार आहे। परंतु त्यांच्याकडे कोणीही लक्ष दिले नव्हते, कारण हवामान विभागाने स्पष्ट सांगितलं होतं की 2026 सालामध्ये दुष्काळ पडेल, मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची टंचाई निर्माण होईल। त्यामुळे संपूर्ण शेतकरी बांधवाचा हवामान खात्याच्या अंदाजावरती अवलंबून होते। परंतु सध्याची स्थिती पाहायला गेलं तर पंजाब डॉक साहेबांनी जो अंदाज दिलेला होता तो तर अंदाज परफेक्ट लागू झाल्याचे असल्याचे सांगितले जात आहे। या पद्धतीने 2026 सालात प्रचंड पाऊस होईल, तर तो पाऊस आता सक्रिय व्हायला सुरुवात झालेली आहे। म्हणजेच विचार करायला गेलं तर तिथे पिकत असे तिथं विकत नसते। ज्या भागामध्ये आपण राहतो त्या भागामध्ये आपली किस्मत नसते। त्याच पद्धतीने पंजाबराव डॉक साहेबांवर ते टीका करण्यात आलेले होते। चे अंदाज खोटे ठरतात, अशा प्रकारचे त्यांना बेदम करण्यात आले होईपर्यंत अखेरला पंजाबराव डॉक साहेबांनी अंदाज खरा ठरवलेला आहे। बघा, शेतकरी बांधवांना भरपूर शेतकरी बांधव हा विचार करत होते की पाऊस कधीपासून येईल, मग आम्ही पेरणी कधीपासून करायचा, हा प्रश्न प्रत्येक शेतकरी बांधवांना पडलेला होता। परंतु शेतकरी बांधवांना अचानक काल रात्री समुद्रामध्ये अशी एक विचित्र घटना घडली आहे की ज्यामुळे मान्सून वेग आता पूर्णपणे बदललेला आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्यातून आलेली आहे। बघा, सध्याच्या स्थितीला आमच्या भागामध्ये सुद्धा प्रचंड पाऊस पडत आहे। बघा, रात्री जगातील 3 देशांनी हवामान खात्या संस्थाने हा घटनावरती शिक्कामोर्तब केलेला आहे। भारताच्या हवामान खात्यावरील लोकांना विश्वास नाही, परंतु जेव्हा अनेक देश एखाद्या गोष्टी पुराव्यासहित माहिती देतात तेव्हा
सगळ्यांना भरोसा करावा लागतो. अखेर भरोसा बसलेला आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी एक बैठक पार पडलेली होती. त्या बैठकीमधून मोदी साहेबांनी सर्व गोष्टी समजून घेतलेल्या आहे. त्यामुळे सर्व बांधव आता आनंदाने नाचू लागलेले आहे. ज्या शेतकरी बांधवांनी पेरणी केलेली नाही किंवा ज्या शेतकरी बांधवांनी पेरणी केल्याची तयारी केलेली आहे किंवा ज्या शेतकरी बांधवांनी पेरण्या सुरू करून बसलेले आहे, तर अशा सर्व शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे. कारण 1 तारखेला जाहीर करण्यात आलेले आहे की या तारखेला संपूर्ण राज्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे आता शेतकरी बांधवांना जबरदस्त पेरण्या होतील. या 7 तारखेला लक्षात ठेवण्यात घ्या. जून महिन्याच्या सुरुवातीपासून मान्सूनला सुरुवात होत असेपर्यंत जून महिन्याच्या सुरुवातीस पाऊस आलेला नव्हता. परंतु शेतकरी बांधवांना अखेर आता मान्सून सक्रिय झालेला आहे. आता लक्षात घ्या की ही माहिती समोर आलेली आहे की महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहे. त्या 36 जिल्ह्यापैकी 25 जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस पडणार आहे. उर्वरित 11 जिल्हे जे आहेत त्या 11 जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडणार असल्याची मोठी माहिती आता समोर आलेली आहे. बघा, भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या वेधशाळेत दिलेल्या माहितीनुसार जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्यामध्ये कसा पाऊस पडणार आहे. बघा, विचार करायला गेलं तर जून महिन्यात शेवटचे 2-4 दिवस राहिलेले आहे. शेवटचे 2-4 दिवस जून महिन्यापासून कसा पाऊस असणार याविषयी मोठी माहिती समोर आलेली आहे. जुलै महिन्यामध्ये, ऑगस्ट महिन्यामध्ये कसा पाऊस पडणार आहे याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे. बघा, विचार करायला गेले तर मागच्या 25 सालामध्ये अवकाळी पाऊस प्रचंड पडलेला होता. पावसामुळे शेतकरी बांधवांचं प्रचंड नुकसान झालेलं होतं. परंतु 2026 सालामध्ये अवकाळी पाऊस पडेल अशा प्रकारचा अंदाज मागच्या काही दिवसापूर्वी बांधण्यात आलेला होता. परंतु हा अंदाज असत्य ठरलेला आहे. कारण पंजाब रावडक साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार 2026 सालामध्ये दुष्काळ पडणार नाही अशा प्रकारची माहिती त्यांनी मान्सून होणाऱ्या अगोदरच दिलेली होती. त्यांच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. परंतु सध्याची स्थिती पाहायला गेले तर पंजाब रावडक साहेबांचे सर्व अंदाज आता सत्य ठरत आहे. पंजाब रावडक साहेबांचा शेतकरी बांधवांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जात आहे. तर एकंदरीत पंजाब रावडक साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, IMDच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जपानचे हवामान तज्ज्ञ, जपानचे हस्तचा यासोबत अमेरिकेचे हवामान संस्था असेल त्या माध्यमातून देण्यात आलेल्या अंदाजानुसार संपूर्ण भारतामध्ये अशा प्रकारचे पाऊस पडेल. महाराष्ट्र राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कमी स्वरूपाचा पाऊस, कोणत्या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस, कोणत्या जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडेल याविषयी महत्त्वाची माहिती आता देण्यात आलेली आहे. अशी सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे की चिंता मिटलेली आहे. कारण मान्सून आता सक्रिय झालेला आहे. मान्सून पाऊस कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने पडणार आहे याविषयी माहिती आपण घेत आहोत. लक्षात जर घेतलं तर येत्या 2 दिवसामध्ये आता फक्त पाणीच पाणी पाहायला मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, अखेर तुमची प्रतीक्षा संपत आहे. कारण तुम्ही भरपूर दिवसापासून प्रतीक्षा केली. भरपूर शेतकरी बांधव आता विचार करत होते पेरणी करावी की नाही, यंदाचा पावसाळा कसा असेल, पेरणीयोग्य पाऊस पडेल अशा प्रकारचे या ठिकाणी शेतकरी बांधव चिंता करत होते. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हवामान तज्ज्ञ असतील, अमेरिकेचे हवामान तज्ज्ञ असतील, त्यांनी आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्यासोबत घेतलेल्या बैठकीनंतर या बैठकीमध्ये मोदी साहेबांना सॅटेलाईटद्वारे फोटो काढून दाखवण्यात आलेला होता. यामुळे मोदी साहेब सुद्धा त्यावेळेस खुश झाले होते आणि मोदी साहेबांनी हवामान खात्याला फोटो पाठवलेला होता. हवामान खात्याने सुद्धा सॅटेलाईटचा फोटो काढलेला आहे आणि हवामान खात्याकडून सुद्धा आता प्रचंड पाऊस पडण्याची असल्याची मोठी माहिती आली आहे. माहिती अगोदरच पंजाब रावडक साहेबांनी दिलेली होती. आता लक्षात घ्या, या राज्यातील 36 जिल्ह्यापैकी सर्वात अगोदर सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडत आहे. यासोबत शेतकरी बांधवांनो, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाला सुरुवात झालेली आहे. यासोबत शेतकरी बांधवांनो, तुम्ही कालपासून बातमी ऐकलेल्या असतील की मुंबई शहरामध्ये प्रचंड पाऊस पडत आहे. यामध्ये पुणे शहरामध्ये सुद्धा पाऊस पडत आहे. शेतकरी बांधवांनो, काही जिल्हे ज्या जिल्ह्यामध्ये शेती मोठ्या प्रमाणात केली जाते परंतु जिल्ह्यामध्ये अजून पावसाचा एक थेंब सुद्धा पडलेला नाही, तर त्या शेतकरी बांधवांना आता चिंतेमध्ये येण्याची गरज नाही. या जिल्ह्यामध्ये कधीपासून पाऊस पडणार आहे, कधीपासून मान्सून सक्रिय होणार आहे, प्रचंड पाणीच पाणी कधीपासून होणार आहे याविषयी तुम्हाला माहिती सांगितली जात आहे. तर पुढे जर बघितलं तर शेतकरी बांधवांनो, लक्षात घ्या की आता प्रतीक्षा तुमची संपत आलेली आहे. मान्सूनची वाढ झालेली आहे. एकंदर जर विचार केला तर शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्यातील परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, यवतमाळ जिल्हा, भंडारा, गोंदिया, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा
आता प्रचंड पाऊस पडणार आहे. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब डक साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार जून महिन्याच्या संपायला अगोदर, जुलै महिना सुरू होण्याच्या अगोदर आता प्रचंड पाऊस पडणार, अशा प्रकारची मोठी माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही पेरणी केली असाल तर तुम्ही थोडीशी वाट पाहण्याची गरज आहे. जोपर्यंत जमिनीची अर्धा फूट पाणी खाली जात नाही तोपर्यंत पेरणी करू नका. लवकरात लवकर तुम्हाला लक्षात घ्या की जास्ती गडबड आणि घाई करू नका. लवकरात लवकर पाऊस पडणार म्हणून शेतकरी बांधवांनो, जमिनीमध्ये अर्धा फूट पाणी जाईपर्यंत तोपर्यंत पेरणी करू नका. आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यांचे नाव असेल तर तुमच्या इकडे प्रचंड पाऊस आहे, घाबरण्याची काही आवश्यकता नाही. संपूर्ण बातमी आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.